नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे. जरा डोळे बंद करा. सकाळची वेळ आहे. गावाकडचं शांत वातावरण, हातात पुस्तकांची पिशवी आणि मनात शिक्षणाची स्वप्न आणि नजरेत एकच अपेक्षा, आज वेळेवर बस यायला हवी. कारण उशीर झाला तर कॉलेजची लेक्चर सुटणार, उपस्थिती कमी होणार आणि भविष्यावर दडपण आणखी वाढणार. ही गोष्ट आहे शिरूर तालुक्यातील सविंगजोगे गावच्या सागर ताताळसिंह रेकळेची. सागर कुठला नेता नाही, कुठला उद्योगपती नाही, तो आहे एक साधा विद्यार्थी. पण त्याने जे केलं ते आज लाखो प्रवाशांच्या मनात दडलेला प्रश्न मोठ्याने विचारणारं ठरलं आहे. जून 2022 सागरने शिक्षणासाठी रोज प्रवास करण्यासाठी तब्बल 5,800 रुपये भरून 6 महिन्यांचा एस.टी पास काढला. 5,800 रुपये म्हणजे कुणासाठी किरकोळ रक्कम असेल, पण एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी ही रक्कम म्हणजे आई वडिलांची बचत, कष्टाची कमाई आणि भविष्याची गुंतवणूक. पैसे सरकारकडे गेले, पण सेवा ती मात्र कधीच वेळेवर आली नाही. कधी बस उशिरा, कधी बसच नाही, कधी इतकी गर्दी की उभं राहायलाही जागा नाही. अचानक बस बंद पडते. कधी कधी चालक वाहक आपल्या सोयीने मार्ग बदलतात. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला काही नवीन वाटतंय का? नाही ना, कारण हेच तर रोजचं वास्तव आहे. सागर अनेकदा वेळेत पोहोचू शकला नाही. परीक्षा, लेक्चर, अभ्यास सगळं विस्कळीत झालं. पास असून देखील त्याला खाजगी वाहनांचा, लिफ्टचा, कधी रिक्षाचा आधार घ्यावा लागला. म्हणजे एकीकडे पासचे पैसे आणि दुसरीकडे पुन्हा खिशाला कात्री. यावेळी बहुतेक जण काय करतात? नशिबाला दोष देतात, मनातल्या मनात शिव्या घालतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसस्टॉपवर उभे राहतात. पण सागर तसा नव्हता. त्याने तक्रार केली, मेल पाठवले, कार्यालयांचे उंबरटे झिजवले. उत्तर काय मिळालं? पुढच्या वेळी बघू, वर कळवतो. आता बस कमी आहेत ही सरकारी यंत्रणेची ओळखीची भाषा. फाईल फेक, वेळकाढूपणा आणि अखेर शांतता. इथेच बहुतेक प्रवासी थांबतात, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं सरकारशी भांडून काहीही होत नाही. मग सागरने ठरवलं, बस आता गप्प बसायचं नाही. तो थेट ग्राहक आयोगात गेला. एक विद्यार्थी विरुद्ध संपूर्ण यंत्रणा. समोर उभी होती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ. अनेकांनी त्याला म्हटलं, अरे असेल, अरे सोड ना, काय फरक पडणार आहे, तुझ्या एकट्यामुळे काय बदलणार आहे. पण मित्रांनो, न्याय अजूनही जिवंत आहे आणि तो या निकालाने सिद्ध झाला. ग्राहक आयोगाने स्पष्ट शब्दात एस.टी महामंडळाला दोषी ठरवलं. सागरला 15,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. 1,000 रुपये तक्रार खर्च वेगळा आणि 45 दिवसात रक्कम न दिल्यास व्याज देण्याचाही स्पष्ट इशारा दिला. आता हा निकाल फक्त पैशांचा नाही, हा निकाल व्यवस्थेला आरसा दाखवणारा आहे. हा विजय एका विद्यार्थ्याचा असला तरी यात प्रश्न आहेत लाखो प्रवाशांचे. दररोज एस.टी, रेल्वे, बस, लोकल, उशीर, गर्दी, बिघाड, अपुऱ्या सुविधा, वेळ जातो, पैसा जातो आणि मानसिक शांतताही जाते. कधी कधी जीव जातो. राजकारणी मंचावर उभे राहून घोषणा देतात, सार्वजनिक वाहतूक मजबूत करू, विद्यार्थ्यांसाठी सवलती, प्रवाशांच्या सोयीसाठी योजना. पण प्रत्यक्षात बसस्टॉपवर उभा असलेला प्रवासी अजूनही वाट बघतोय, बसची नाही तर व्यवस्थेच्या जबाबदारीची. आता हा प्रश्न बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांनाही पडायला हवा. किती दिवस उशीर सहन करणार हा विचार करायला हवा. किती दिवस गर्दीत जीव धोक्यात घालणार. तिकीट दर वाढतायत, पण सुविधा वाढतायत का? जर शिरूर तालुक्यातला सागर रेकळे न्याय मागू शकतो, तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली प्रवासी का नाही? ग्राहक न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. फक्त धाडस हवं आणि विश्वास हवा की आपला आवाज महत्त्वाचा आहे. सागरने एक गोष्ट स्पष्ट करून दाखवली, गप्प बसणं हीच यंत्रणेला मिळणारी सर्वात मोठी मुभा आहे. आवाज उठवला तर निकाल लागतो आणि हा लढा फक्त एका विद्यार्थ्याचा नाही, हा लढा प्रत्येक प्रवाशाचा आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट तुम्ही ऐकली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि पुढे सांगितली पाहिजे. जर हा लेख तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. जर तुम्हालाही रेल्वे किंवा एस.टीमुळे त्रास झाला असेल तर तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि अशीच जनजागृती बातम्यांसाठी
आपले बदलापूर पेज नक्की सबस्क्राईब करा. आपणच आपला आवाज आपले बदलापूर सोबत. धन्यवाद.